अफजल खान, तर त्यांनी मंदिर तोडले. त्याला काय वाटलं की मंदिर जर मी तोडतो तर शिवाजी महाराज समोरून येणार. पण समोर अखंड भारतची दृष्टी तेव्हा त्यांची होती. सिंधवरून बंगालपर्यंत स्वराज्य व्हायला पाहिजे भारतामध्ये. महाराजांनी औरंगजेबाला एक पत्र लिहिलं होतं आणि एक इतिहासकार सांगतात की त्या पत्राची काय सत्यता आहे. ती एक महाराजांची चाणक्य नीती होती. छत्रपति शिवाजी इज द ग्रेटेस्ट मैन ऑफ द ईस्ट. कि पुराण के 2 मंत्र बोलेंगे तो शिवाजी राजे जल के खाक हो जाएंगे. नमस्कार, मी प्रियंका. आपण पाहताय सुदर्शन मराठी. आज आपल्यासोबत एक ज्येष्ठ पत्रकार उदय माहूरकर सर आपल्यासोबत आज जोडले गेलेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, त्यांची शौर्यगाथा असं कुठलाही व्यक्ती नसेल ज्यांना माहिती नसेल. पण काही अनेक अशा गोष्टी आहेत ज्या इतिहासकारांना व्यवस्थित सांगता आलेल्या नाहीत किंवा जनतेपर्यंत त्या व्यवस्थित पोहोचलेल्या नाहीत. आणि अशा अनेक इंटरेस्टिंग गोष्टी आहेत जे आपण उदय माहूरकर सरांकडून जाणून घेणार आहोत. तर सर, मराठीत पुन्हा आपलं एकदा स्वागत करते मी. आणि आता मागच्यापेक्षा तुमची मराठी अजून खूप चांगली. हो, मराठी आपल्यामुळे मी शिकायला सुरू केली, बोलायला म्हणजे पब्लिक मध्ये. मी सांगू इच्छिते की सरांचं जे आहे ते इतिहासाचा अभ्यास खूप चांगला आहे. सर इंडिया टुडे ग्रुपचे सरांनी खूप वर्ष त्यांच्यासोबत काम केलेलं आहे आणि एक ज्येष्ठ पत्रकार असल्यामुळे या गोष्टीत रुची तुमची खूप आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहास हे सरांचा आवडीचे विषय आहेत. तर त्याबद्दल आपण सरांशी बोलणार आहोत. तर सर, अनेक वेळा असं सांगितलं जातं की म्हणजे औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांना घाबरायचा. पण अशा कुठल्या घटना आहेत, अशा विशिष्ट काही घटना आहेत ज्यामुळे असं दिसतं की औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांना घाबरायचाच. पण त्या कुठल्या घटना आहेत, त्या घटनांचं काय वर्णन आहे ते थोडंसं सांगा. 3 मुख्य घटना आहे. 1670 मध्ये शाह अब्बास II हा इराणचा बादशाह होता. आणखीन औरंगजेबचा प्रतिद्वंदी होता, बरोबर. त्याला तिकडे त्याला कळलं की हा औरंगजेब शिवाजी महाराजांना घाबरतो. त्याने त्याला पत्र लिहिलं एक की औरंगजेब, तुम्ही स्वतःला हिंदुस्थानचा बादशाह म्हणता, आणखीन शिवाजी महाराजांना तुम्ही परास्त करू शकत नाही. कसं युद्ध जिंकायचं, कसं राज्य चालवायचं ते तुम्हाला शिकायला, तुम्हाला पाठ द्यायला मी येतोय आग्र्याला, शिकवायला तुम्हाला येतोय मी. हो. मग एक सलीरची मोठी लढाई झाली होती. बघा, शिवाजी युद्ध नीती आपण एक गनिमी कावा म्हणून बघतो, पण जेव्हा ते अगदी मजबूत झाले, त्यांना सैनिकी ह्याच्यानी खूप मजबूत झाले, नंतर त्यांनी आरपारची लढाई पण लढली औरंगजेब बरोबर. तर सलीरची तशी लढाई होती 1672 मध्ये. सलीर म्हणून एक किल्ला आहे बागलांमध्ये, नाशिक जवळ. तिकडे हल्ला केला. मोरोपंत पेशवा होते, बहुतेक प्रतापराव गुजर सुद्धा होते त्याच्यामध्ये. आणखीन खूप ह्याच्याने हे हारले, पडले मुघल. त्यांचे 22 सेनापती कैद झाले आणि 30 पडले युद्धामध्ये. तर त्याच्यानंतर असा उल्लेख आपल्याला भेटतो की जेव्हा त्याला कळलं 1 महिन्यानंतर, आग्र्याला होता औरंगजेब, तो 3 दिवस तो झोपू नाही शकला रात्री, बरोबर. त्याच्यानंतर एक इन्सिडेंट आहे, एक मुस्लिम इतिहासकारांनी लिहिलेला आहे ही घटना. ते अशी एक तिकडून तो मेसेंजर आला महाराष्ट्रावरून. आणखीन तो म्हणाला की मागच्या 3 महिन्यात महाराजांनी 27 किल्ले काबीज केले मुघलांचे, असं तो म्हणाला औरंगजेबला. तो औरंगजेब अगदी निराश झाला. आणखीन त्या ह्याच्यामध्ये मीटिंगमध्ये महाबत खान होता, एक सेनापती त्यांचा, आणि दुसरा एक अब्दुल वहाब करून एक त्यांचा काझी होता. आता तो कट्टरवादी होता म्हणून काझीला खूप जास्त महत्त्व द्यायचा. कोण? औरंगजेब. ते सेनापतींना आवडत नव्हतं. तर महाबत खानने टॉन्ट मारला औरंगजेबला की जहापना. औरंगजेबने विचारलं की अब इस शिवाजी राजे का मैं क्या करूं, कुछ करना पड़ेगा इसका. तर त्यांनी टॉन्ट मारला महाबत खानने. तो बोलला की जहापना,
शिवाजी को कोई लड़ने की जरूरत आवश्यकता ही नहीं है आपको। आप काजी अब्दुल वहाब को कहिए कि कुरान के 2 मंत्र बोलेंगे तो शिवाजी राजे जल के खाक हो जाएंगे, असा टॉन्ट मारला त्यांनी, समजला। मग त्याचा लास्ट विल आणखीन टेस्टामेंट औरंगजेबचा तो 1707 मध्ये गेला तो, बरोबर। त्याच्यामध्ये मग उल्लेख आहे शिवाजी महाराजांचा, खूप मोठा उल्लेख आहे। तो म्हणाला की कुणी पण राज्य असलं किंवा सल्तनत असली त्याच्यामध्ये स्पाय सिस्टम म्हणजे जासूसी तंत्र, जासूसी डिपार्टमेंट त्याचं खूप विशेष महत्त्व असतं। माझं जासूस तंत्र बरोबर नव्हतं म्हणून शिवाजी पळून गेले आग्र्यावरून आणि आजपर्यंत मला त्यांच्याबरोबर मराठ्यांबरोबर म्हणजे लढाई करावी लागते मला, समजलं आपण। तर इतका प्रभाव होता औरंगजेबवरती। कारण काय होतं, एक महाराजांचा जो घनेमी कावा होता त्याच्याने पण तो घाबरला होता। दुसरं त्यांची चाणक्य नीती महाराजांची, त्याच्यामध्ये पण त्याला खूप भीती बसली होती। आणखीन सलीरची लढाई झाली त्याच्यामध्ये आरपारची लढाई होती ती मोठी, म्हणजे त्यामध्ये घनेमी कावा नव्हतं, तर त्याच्यानंतर त्याला खूप भीती बसली महाराजांची। हा दोन तीन अशी ही घटना आहे ज्याच्यातून कळून येतं की औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांना किती घाबरायचा आणखीन त्याची परिस्थिती कशी झाली होती। म्हणजे इराणवरून बादशाह असं लिहितो त्यांना शाह अब्बास की सल्तनत कशी काय चालवायची, युद्ध कसे काय जिंकायचे, हां ते शिकवायला मी येतो तुमच्याकडे, तुम्हाला पाठ हे। सर असे अनेक प्रवासी म्हणजे इतर देशातून जे प्रवासी यायचे, इतर प्रांतातून यायचे, त्यांनी सुद्धा महाराजांचं राज्यकारभार जवळून बघितलंय। महाराज कसं रयतेशी वागायचे किंवा इतर लोकांशी देखील त्यांचं कसं वागणूक होती किंवा युद्ध लढाया जिंकण्याची त्यांची जी पद्धत होती, या सगळ्यांचं वर्णन जे बाकीच्या देशातून आलेले लोक आहेत, प्रवासी आहेत, इतिहासकार आहेत, त्यांनी आपापल्या भाषेत त्यांच्या देशात केलेलंच आहे। तर फ्रान्समधून सुद्धा जे काही प्रवासी आलेले होते, ट्रॅव्हलर्स होते, त्यांनी सुद्धा त्यांच्या भागात जाऊन मग त्यांच्या भाषेत त्यांच्या पुस्तकात महाराजांचं वर्णन केलेलं। तर अशी काही उदाहरणं सांगता येतील का? एक उदाहरण मोठं आहे, एक एबे केर म्हणून एक फ्रेंच ट्रॅव्हलर होता, त्याला तिकडचा जो लुई होता, लुई राजा तिकडचा फ्रान्सचा, त्यांनी पाठवलं होतं त्याला बघायला की भारतमध्ये परिस्थिती काय। तो महाराजांच्या राज्यामध्ये राहिला, तो 2दा आला होता, तो 2दा राहिला। त्यांनी खूप विशेष उल्लेख केलेला आहे महाराजांबरोबर। तो महाराजांचा खूप मोठा ॲडमायरर होता। तर एक उल्लेख असा आहे त्याचा, महाराजांची काय विजन दृष्टी काय होती त्याच्यावरती प्रकाश ही घटना त्याच्यावरती प्रकाश टाकते। चौल म्हणून एक बंदर आहे, चौल कोकणमध्ये, चौल, हां तिकडचा जो ॲडमिरल होता म्हणजे नेव्ही कमांडर महाराजांचा, त्याचा उल्लेख नाही केला त्यांनी, नावाचा उल्लेख नाही केला, पण काय त्याची गोष्ट झाली त्याचा उल्लेख केला आहे त्यांनी। तर त्याला तो विचारतो की तुमचे राजेबद्दल तुम्हाला काय वाटतं, त्याला विचारलं। तो बोलला आमची राजांची जी दृष्टी आहे ती अनलिमिटेड आहे, म्हणजे त्याचा काही सीमा नाही आहे त्याची। त्यांचा विचार असा आहे की सिंधवरून बंगालपर्यंत स्वराज्य व्हायला पाहिजे भारतामध्ये। ही गोष्ट महाराजांनी सांगितली त्याला, महाराजांनी तेव्हा याची गोष्ट केली होती आणि तो त्याला माहिती होतं, तो नेव्ही कमांडर होता। मग तो म्हणाला की आमचा राजा तो एक सैनिकपेक्षा पण जास्त मेहनत करतो। दुसरा तो मोठा चाणक्य पॉलिटिशियन आहे, मोठा राजकारणी आहे, आणखीन त्याची जी दृष्टी आहे ती अनलिमिटेड आहे। त्याच्यामध्ये एक आपल्याला कळतं की त्या काळात महाराजांची ही दृष्टी होती। मला समोर अखंड भारतची दृष्टी तेव्हा त्यांची होती, सिंधवरून बंगालपर्यंत स्वराज्य व्हायला पाहिजे भारतामध्ये, असा विचार त्यांनी व्यक्त केला होता। आणि त्यांचे लहान लोक होते, असे लहान सेनापती, त्यांना पण माहिती होतं ही गोष्ट। दुसरं एबेकरने दुसरा एक मोठा उल्लेख केलेला आहे, तो असं म्हणतो की छत्रपती शिवाजी
इज द ग्रेटेस्ट मॅन ऑफ द ईस्ट. ही इज द ग्रेटेस्ट मॅन ईस्ट हॅज प्रोड्युस्ड. ईस्ट म्हणजे समग्र विश्वचा ईस्ट. सगळ्यात मोठा राजा म्हणजे शिवाजी महाराज. हो. आणि तो म्हणतो की आमच्याकडे गुस्टोफस ऑडल्फस म्हणून राजा झालाय स्वीडनचा. तुम्ही त्याला स्वीडनचा शिवाजी म्हणू शकता, बरोबर. तो म्हणतो की गुस्टोफस ऑडल्फस राजा पराक्रमी होता, तसेच शिवाजी महाराज पराक्रमी आहेत. त्यांची गती, त्यांची दृष्टी, त्याचा कोई तोड नाही आहे, त्याला कोई तोड नाही, असा उल्लेख त्यांनी केलेला आहे. दोन वस्तू आहेत त्याच्यामध्ये. एक, पश्चिमचा सगळ्यात मोठा माणूस विश्वचा, हो, पूर्वचा, हो, सगळ्यात. दुसरं की गुस्टोफस ऑडोल्फस, ज्याला युरोपियन लोक म्हणतात ग्रेटेस्ट रुलर ऑफ युरोप मिडिवल पिरियड, मध्यकालचा सगळ्यात मोठा शासक, त्याच्याबरोबर कंपेअर केलेली. तर असे काही लोकांनी त्यांच्याबद्दल उल्लेख केलेले आहेत, पण हा उल्लेख विशेष आहे. एबेकेरला बार्थेमली केअर पण म्हणतात, दोन नाव आहेत त्याचे. पण दोनदा तो आला होता महाराजांच्या काळात. तो दोनदा महाराष्ट्रामध्ये आला होता, भारतामध्ये आला होता, महाराष्ट्रामध्ये राहिला तो. हो. असं अनेकदा सांगितलं जातं की महाराजांनी औरंगजेबाला एक पत्र लिहिलं होतं, अनेक इतिहासकार सांगतात. पण त्या पत्राची सत्यता अजूनपर्यंत व्यवस्थित लोकांना कळलेली नाहीये. कारण की त्या पत्राची काय सत्यता आहे? ती एक महाराजांची चाणक्य नीती होती की ते खरंच त्यांनी औरंगजेबाला दिलेलं पत्र होतं? नेमकं काय आहे? नाही, असं आहे की शिवाजी महाराज म्हणणे त्यांनी मध्यकालमध्ये हिंदू जातीमध्ये त्यांनी चाणक्य नीती पूर्ण जीवित केली, बरोबर. तर त्यांनी जे 5 माफीपत्र लिहिले औरंगजेबला, प्रत्येक माफीपत्राच्या पाठीमागे चाणक्य नीती होती. आणखी त्याच्यामध्ये 3 माफीपत्र नंतर महाराजांचा आणखी मुघलांचा ती तह झाली, आणि तिन्ही तह महाराजांनी तोडली. जेव्हा त्यांना वाटायचं, त्यांनी एक सेट केला होता टार्गेट, स्वराज्य, बरोबर. तर त्यांना काय एक त्यांची रणनीती होती की जेव्हा आपल्याला वाटतं की आपलं काम कठीण होऊन राहिलंय, बिजापूर, गोलकोंडा, आणखीन मुघल हे एकत्रित होऊन राहिले आहेत माझ्यासमोर, तेव्हा तह करायचे. ते 3 तह झाले असे. 5 माफीपत्र लिहिले त्यांनी, 3 नंतर तह झाले. 3 तह, तिन्ही तह त्यांनीच तोडले, औरंगजेबाने तोडले. तह झालं म्हणजे चाणक्य नीतीचा एक भाग. प्रश्नच नाही आहे. चाणक्य नीतीचं मोठा उदाहरण. हा, म्हणजे चाणक्य नीती मुसलमान आले त्याच्यानंतर चाणक्य नीती संपलीच होती भारतामध्ये. महाराजांनीच त्याला पूर्ण जीवित केलेलं आहे. हो. म्हणजे या पत्राची ही सत्यता आहे की एक चाणक्य नीतीचा भाग होता. हो, प्रश्नच नाही. आणि त्याला पण माहिती होतं औरंगजेबला, अशा पण आपल्याला एक तो ओळखून होता. म्हणजे त्याला एक दोनदा ओळखलं त्यांनी, पण तो गाफेल राहिला. ज्याप्रमाणे त्यांनी पत्र लिहिले महाराजांनी, त्याने तो गाफेल राहिला औरंगजेब. महाराजांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात की महाराजांनी अनेक मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापन केलं, कधी जातीभेद केला नाही. तर महाराजांचं जे प्रभू कायस्था जी जात आहे, त्यांचं आणि महाराजांचं नेमकं काय समीकरण होतं? बघा, प्रभू जातीसाठी त्यांना खूप मान होता, विशेष मान होता. असं का? कारण की प्रभू जाती म्हणजे कायस्थ लोक लढू शकतात, आणखीन दिवाणगिरी पण करू शकतात, वकीलगिरी पण करू शकतात. म्हणजे ब्राह्मण आणखीन क्षत्रिय दोघांचे गुण आहेत त्याच्यामध्ये. ऑलराऊंडर म्हणतात ना, पण त्यांना ऑलराऊंडर म्हणून ते पाहायचे महाराज. आणखीन इतका एक उल्लेख मिळतो, आपल्याला भेटतो की एकदा ब्राह्मणांनी असं सांगितलं की प्रभू लोकांचं आम्ही जीर्णोद्धार हे काय म्हणताय, हे म्हणजे त्यांची पूजा अर्चना आम्ही नाही करू. त्यांच्यासाठी ब्राह्मण लोक त्यांची पूजा नाही करणार, असा एक
निर्णय ब्राह्मण जातीने घेतला की हे लोक आमचे लेवलचे नाही आहे आणि आम्ही यांची काय पूजा, त्यांच्या घरी आम्ही पूजा नाही करणार. जनेऊ पण त्यांना नाही घालू आम्ही, बरोबर. जनेऊचा हक पण नाही आहे त्यांना. तर शिवाजीला हे हे हा जातीभेद चांगला नाही वाटला महाराजांना. तर महाराजांनी बोलवलं मोरोपंत पेशवाला. ते ब्राह्मण होते, त्यांचे दिवाण, बरोबर. त्यांना सांगितलं पंतप्रधान महाराजांचे. त्याला बोललं की बघा मोरोपंत ब्राह्मण बंधू असे म्हणून राहिलेत, तर एक काम करू आपण, किती ब्राह्मण लोक माझ्याकडे सेनापती आहे, हां, मोठे मोठे जागीरदार आहे, तर कशाला त्यांना तर कर्मकांड करायचं आहे. ते काम करा, तुम्ही त्यांना सांगा सगळं सोपून टाका तुम्ही मला परत, तुम्ही कर्मकांड करा. समजलं आपण. ब्राह्मण किती सेनापती होते महाराजांचे, म्हणजे क्षत्रिय सारखेच होते, सगळे लढत होते, बरोबर. तर जेव्हा त्यांनी हा जातीभेद केला प्रभू बरोबर, कायस्थ बरोबर, तेव्हा महाराजांनी ही एक धमकी सारखी दिली. महाराज असं म्हणाले की बघा हे राज्याचा ह्याच्यामध्ये आणखीन युद्धमध्ये ब्राह्मणाचं काय काम, काही गरज नाही आहे त्यांची, त्यांनी कर्मकांडच करावं. तुम्ही सगळं त्यांना सांगा, ब्राह्मणांना, सगळे सेनापतींना, आणखीन माझे अधिकारी दुसरे, की तुम्ही सगळं सोपून द्या मला परत, तुम्ही आता कर्मकांड करा. तर त्यांना कळलं. मग मोरोपंतनी असं म्हणतात की मोरोपंत पेशवानी मध्यस्थी केली, ब्राह्मण आणखीन महाराज बरोबर आणखीन सगळं परत सेट केलं सगळं. हो. पण महाराजांना जे रयतेचं राजा म्हटलं जातं त्याचं एक विशेष कारण असं आहे की त्यांनी प्रत्येक प्रजेचे असू द्या किंवा सैनिकांचे असू द्या किंवा त्यांच्या सोबत जे काम करणारे लोक आहेत सगळ्यांची नेहमी काळजी घेतली. कारण की अनेक राज्यकर्ते झाले, अनेक सम्राट आपल्याकडे होऊन गेलेत, पण आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याची जी कारणं आहेत ती अनेक कारणं आहेत. त्यामुळे आपण राजांना जनतेचा, रयतेचा राजा म्हणतो. तर मग ते सैनिकांची त्यांच्या फार काळजी घ्यायची, तर ते थोडं तुम्ही वर्णन करून सांगा. बघा फ्रँकिओज मार्टिन हा पॉंडिचेरीचा गव्हर्नर होता, फ्रेंच गव्हर्नर. त्यांनी महाराजांना पाहिलं होतं, भेटायला गेला होता. जेव्हा दक्षिण दिग्विजयला निघाले महाराज 1677 मध्ये जिंजीपर्यंत, तेव्हा तो त्यांना भेटला होता जिंजीजवळ. तर त्यांनी हा उल्लेख दिलाय की महाराज स्वतःचे हे सैनिकांचं खूप काळजी घेतात, काय ते खाऊन राहिलेत, हां, म्हणजे त्यांची व्यवस्था काय, त्याची स्वतः ते बघत होते, असं त्यांनी उल्लेख केलेला आहे. दुसरं असं म्हणाले ते की जी जासूसी डिपार्टमेंट आहे, स्पाय डिपार्टमेंट काय म्हणतात, जासूसी तंत्र, त्याच्यावरती खास ते लक्ष देतात आणि त्यांना खूप पैसे देतात. दुसरा तो असं म्हणाला की मी बघितलं की महाराजांचा जो टेंट होता, ही घटना आहे चेन्नई जवळची, जेव्हा तो भेटायला आला होता, बरोबर. माझा जो टेंट आहे अगदी सिंपल आहे, कापड अगदी पतला कापड आहे, आणखी एकदम सिंपल टेंट आहे, म्हणजे राजाचा टेंट आहे असं वाटतच नाही. म्हणजे सैनिक सारखेच राहायचे महाराज. जेव्हा मोहीमवरती निघाले ते सैनिक सारखेच राहायचे, म्हणजे स्वतःसाठी एक वेगळी व्यवस्था आणि नाही बिलकुल नाही. एक टेंट त्यांचा होता आणि पण सिंपल होता अगदी. बहुतेक तो मध्ये पण गेला होता भेटायला, तर त्यांनी त्याला खूप हे आश्चर्य वाटलं की इतका मोठा राजा, आणखीन त्याचा इतका सिंपल आहे तो स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, मोठी गोष्ट आहे. दुसरं सगळ्यात मोठं त्यांचं योगदान महाराजांचं की त्यांनी सेनामध्ये जातीभेद नाही केला त्यांनी. बघा महार होते, महार जाती होती, दलित जाती महार, तर त्यांनी खबरी बनवले.
म्हणजे ते जासूसी तंत्र होतं त्यांचं. त्याच्यामध्ये महार आणखीन रामोशी असे 2 लोक होते. पाकिस्तान में 22 भारतीयों की सजा हुई पूरी जासूसी करायची, माहिती घेऊन यायची, पाकिस्तान सरकार दुश्मन काय करतोय ते बघायचं. बरोबर. तर माझा एक ॲनालिसिस आहे माझी, में उच्च टैरिफ आलोचना की दोहराया। कहा भारत अमेरिका का जे आंबेडकर आपल्याला भेटले, बाबासाहेब आंबेडकर, त्याच्यामध्ये पण अमेरिका के हेलेंसकिया के अस्पताल में फायरिंग शिवाजीची ही नीती होती ने गनमैन को मार की सेनामध्ये जातीभेद ठेवायचा नाही. ट्रंप का 21 मिलियन त्याचा पण एक मोठा कंट्रीब्युशन आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरचे वडील होते ते सेनामध्ये होते, महार रेजिमेंटमध्ये होते. जेव्हा ब्रिटिश आले त्यांनी बघितलं की हे महार लोक खूप शूरवीर आहे, आणखीन ओबिडियंट आहे, बरोबर, आज्ञाधारक आहेत. आज्ञाधारक आहे. तर ह्यांची एक रेजिमेंट करावी. तर त्या रेजिमेंट त्यांनी ब्रिटिश लोकांनी रेजिमेंट केली आणि त्या रेजिमेंटमध्ये हे सैनिक होते बाबासाहेबांचे वडील. तर बाबासाहेबांची जी लढायक वृत्ती आली त्याचा मूळ आहे त्यांचे वडील आर्मी होते, त्यांचे वडील जे आर्मीमध्ये होते त्याचा मेन कारण मला वाटतो. तुम्ही कॅमेराकडे बघून बोला. तर बघा त्यांच्या सैन्यामध्ये महार पण होते, म्हणजे दलित होते, रामोशी होते, आणखीन काही धनगर तर सेनापती होते, धनगर लोक. म्हणजे मल्हारराव होळकर हे लोक सगळे सेनापती मोठे मोठे झाले. तर त्याच्यामध्ये महाराजांची जी नीती होती जातीभेद नाही करायचं सेनामध्ये, त्याचा मुख्य हे आहे, योगदान आहे. असेही काही घटना सांगितल्या जातात, असे काही किस्से सांगितले जातात जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज श्रीशैलमला गेले होते साऊथ मध्ये. तर मग त्याबद्दल काय सांगता येईल? कारण की तशी एक घटना इतिहासात सांगितली जाते. त्याचं काय कारण होतं, का ते श्रीशैलमला गेले होते साऊथ मध्ये? बघा असं होतं की ते दक्षिण दिग्विजयासाठी निघाले 1677 मध्ये. जातानी ते थांबले श्रीशैलमला. श्रीशैलम म्हणजे ज्योतिर्लिंग, बरोबर, 12 ज्योतिर्लिंग त्याच्यामध्ये एक आहे श्रीशैलम. तर तिकडे खूप तिकडे त्या काळात कैलासद्वार होता, तिकडे कैलासद्वार. मग असं लोक म्हणायचे, दक्षिणचे लोक, की जर इथे तुम्ही जीवन हे केलं, संपवलं, तर तुम्ही कैलासला जाणार असं. तर तिकडे महाराज 10 दिवस राहिले आणि वातावरण खूप चांगलं होतं तिकडे. म्हणजे खूप पहाडी होती, जंगल होतं, कृष्णा नदी होती, बरोबर. तर त्यांनी तिकडे एक चामुंडाचं मंदिर पण होता. तर त्यांनी आधी पूजा केली यांची ज्योतिर्लिंगची, आणि तिकडे त्या मंदिर ते एक मोठा कॉम्प्लेक्स होता, म्हणजे तिकडे खूप मंदिर होते तिकडे. तर तिकडे जर गेले पूजा करायला चामुंडासमोर, तर त्यांना असा भाव झाला की आता मला इथेच म्हणजे आय मस्ट एंड माय लाईफ हिअर इट सेल्फ. जीवन माझं इथे मी पूर्ण करतो. तर त्यांनी खंजर काढला, खंजर स्वतःला मारायला. तर त्यांचे जे सेनापती होते, बरोबर जे होते त्यांचे अधिकारी, त्यांनी त्याचा हात धरला आणि त्यांना सांगितलं की बघा महाराज, अजून मोठं कार्य आपलं बाकी आहे. हा एक मोठी घटना आहे. आणखीन ह्याचा एक औंधचे राजा होते, बहुतेक अप्पासाहेब पंत त्यांचं नाव होतं. त्यांनी एक पेंटिंग पण बनवलं आहे. पेंटिंगमध्ये असं त्यांनी दाखवलं आहे की महाराज असं धोती घालून बसलेले आहेत खंजर घेऊन, आणि स्वतःचा मारायला प्रयत्न करताय, स्वतःला खंजर मारायचा. तर चामुंडा बाहेर येतात मंदिरवरून आणि त्यांचा हात धरतात की बेटा तुझं कार्य अजून बाकी आहे. एक सुंदर पेंटिंग येतो. तर मला हे तर मला घटना माहित नव्हती. हे ऐकून खूप, म्हणजे पहिल्यांदा ऐकली मी ही घटना. की तर मी पूजा करतो रोज, 12 ज्योतिर्लिंगांची पण पूजा करतो, मी साधना करतो. जेव्हा श्रीशैलमचं जेव्हा
हे येतं जेव्हा मी महाराजांच्या तेव्हा महाराजांचा हा दृश्य मी आंख समोर रोज आणतो पूजाच्या वेळ. आता जेव्हा आपण बघतो महाराष्ट्रात औरंगजेबाचं महिमा मंडन चाललेलं आहे किंवा मागच्या वेळेस आपण जेव्हा बोललो की अफजल खानाचा वध जो देखावा जरी दाखवला महाराष्ट्रात तरी आजही अनेक लोकांच्या भावना दुखावतात. तर अफजल खानाचा वध ही जी घटना आहे, वाघनख्यांनी जी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता, त्या घटनेकडे तुम्ही कुठल्या दृष्टीने बघता? एक इतिहासकार म्हणून, एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून आणि एक स्वतःला सुद्धा एक मावळा म्हणून त्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता? मी असं बघतो की ही घटना झाली 1659 मध्ये, 1659 मध्ये नोव्हेंबरमध्ये, बरोबर. 1659 म्हणजे मुसलमानांना भारतामध्ये मुस्लिम राज कायम करून 467 इयर्स झाले होते तेव्हा. किती? 467 वर्ष झाले होते. पण असा एक मुस्लिम सेनापतीला गाफील ठेवून चाणक्य नीतीचा उपयोग करून, बहादुरीचा उपयोग करून त्याला पाळून टाकला असा इतके इन्सिडेंट नाही आहे, घटना नाही आहे. 467 वर्षामध्ये अशी एक पण घटना नाही आहे. आपल्याला काय दिसतं, मेवाडमध्ये पण झाले, शूरवीर तर खूप झाले, पण ते काय पडायचे. म्हणजे त्यांना असं कळलं की आता आम्ही पडणार, तर ते समोरून जाऊन म्हणजे एकसारखं म्हणजे सुसाईडच करायचे. आणि ह्याच्यामध्ये जे चाणक्य नीतीचा जो दाखला त्यांनी दिला, म्हणजे जो जेव्हा निघाला तिकडून बिजापूरवरून अफजल खान, तर त्यांनी मंदिर तोडले. त्याला काय वाटलं की मंदिर जर मी तोडतो तर शिवाजी महाराज समोरून येणार माझ्याबरोबर लढाई करायला, आणखी माझ्याकडे तोप पण माझी सैन्य माझं मोठं आहे, आणखीन तोपखाना आहे माझ्याकडे. तर महाराजांनी विरुद्ध काम केलं. ते डोंगरावरती गेले महाबालेश्वर प्रतापगडला. तेव्हा त्याला कळलं अफजल खानला की आता माझी तोपा काही काम येणार नाही. मग त्यांनी स्ट्रॅटेजी चेंज केली आणि त्यांनी असा संदेश पाठवला महाराजांना की आपले वडील माझ्या बरोबर होते, आपण माझे भाचेसारखे आहेत, या मला भेटायला. आपली दोन 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 मिस्टेक आपण केली असेल हां, तर मी ह्याला सुलतानला सांगून तुम्हाला सुलतान तुम्हाला माफी करेल, माफ करणार तुमची चूक झालेली आहे, तर तुम्ही मला भेटायला या. आणि त्याचा प्लॅन असा होता की जेव्हा भेटायला येणार तेव्हा आपण ह्याला मारून टाकू. पण जे वकील होते पंताजी गोपीनाथ, त्यांनी इतका सुंदर रोल प्ले केला त्यांनी की त्यांनी त्याला गाफेल बनवून टाकलं. कोणाला? अफजल खानला. पण त्यांनी इतका गाफेल राहिला तो त्यांनी स्वतःनी बख्तर पण घाललं नाही. महाराजांनी बख्तर घालला. तर जेव्हा तो महाराजाला असा धरतो, आणखी त्याला आपण चिलखट, तर जेव्हा तो असं महाराजांना असं भेटतो, आणखीन मारतो, तर त्यांनी चिलखट घालला होता. महाराजांकडे हा राग वागणक होता, बरोबर. तर हा संपूर्ण प्रकरण, ज्या प्रकारे त्यांनी चाणक्य नीती केली, ज्या प्रकारे त्याला मारून टाकला, अख्खा मोठा सेनापती, म्हणजे त्यांनी एकदा औरंगजेबाला पण परास्त केलं होतं अफजल खानने ह्याच्या आधी. इतकं मोठं नाव होतं त्याचं, बरोबर, आणि वीरपुरुष होता. तर त्याला असा त्यांनी संपवला. मला असं वाटतं की भारतीय इतिहासामध्ये मुसलमान आल्यानंतर 467 वर्षामध्ये हा एक पहिला दाखला होता, जेव्हा चाणक्य नीती आणखीन बहादुरी पराक्रम दाखवून ह्या प्रकाराने एक मुसलमान सेनापतीला एक हिंदू राजांनी पाळून टाकला. महाराजांच्या शौर्याची गाथा तर फार मोठी आहे आणि अशा अनेक किस्से आहेत ज्यातून दिसून येतं की एका व्यक्तीने अख्खं साम्राज्य उभं केलं आणि इतके थोर पुरुष होऊन गेले महाराष्ट्रात, देशाच्या या भूमीत. पण महाराजांसोबत असे अनेक लोक होते
ज्यांनी स्वतःचे प्राणाचे बलिदान दिले महाराजांसाठी, किंवा असे अनेक मावळे होते ज्यांनी कधीच स्वतःच्या आयुष्याचा, स्वतःच्या जीवाचा विचार नाही केला जेव्हा महाराजांचा विषय येईल. आणि महाराजांनी पण त्यांची काळजी घेतली. महाराज सुद्धा त्यांच्यासाठी तितकेच तळमळीनं त्यांची काळजी घ्यायची की त्यांना काही होऊ नये. पण असे अनेक लोक झाले ज्यांनी महाराजांसाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे. तर सगळ्यात शेवटचा व्यक्ती कोण होता? महाराज. बघा, प्रतापराव गुजर, बाजीप्रभू देशपांडे, मुरार बाजी, हे सगळ्यांचं नाव आपल्याला माहिती आहे. तानाजी मालुसरे, सूर्यराव काकडे जे सैलीची लढाईत पडले, बरोबर. तर ह्यांचं बलिदान सगळ्यांना माहिती आहे. पण असे किती लोक दुसरे झाले ज्याचं नाव आपल्याला माहिती नाही आहे, आहेत पण आपल्याला त्यांचा प्रचार झालेला नाही आहे. तर सगळ्यात शेवटचा माणूस ज्यांनी जीवाचं बलिदान दिला महाराजांसाठी तो होता सिद्धोजी निंबाळकर. भालकी म्हणून गाव आहेत, भालकी. फलटणवरून काय 20-25 किलोमीटर असणार भालकी, तिकडचे होते ते. जेव्हा जालनाची लूट केली महाराजांनी, महाराजांची शेवटची लढाई आहे ही, तर जेव्हा तिकडून येत होते तर लूटचा माल सगळा होता घोड्यावरती. म्हणजे महाराजांची स्पीड कमी झाली, गती कमी झाली. दुसऱ्या बाजूला औरंगजेबाचा मुलगा मुअज्जम त्याला कळलं की, त्याला हे पण कळलं की कुठून निघणार आहे महाराज. तर त्यांनी शॉर्टकट करून त्यांनी तो महाराजाच्या मागे लागला. तो महाराजांची स्पीड कमी होती कारण की 4000 घोड्यावरती हा लूटचा माल होता. तर चांदोर म्हणून जागा आहे ते चांदोर, खूप डोंगर आहेत तिकडे, म्हणजे नाशिक जवळ. तर तिकडे तो अगदी जवळ आला मुअज्जम. तर त्या घाटात रात्री एक किशन सिंग म्हणून एक होता राजपूत. तो असा एक काळ होता की राजपूत पण खूप महाराजांची खूप त्यांची मैत्री झाली होती. त्यांना खूप कौतुक वाटायचं महाराजांचं. किशन सिंगनी रात्री खबरी पाठवला रात्री महाराजांकडे की आम्ही आपल्या पाठीमागे आहोत, आपण आत्ताच निघून जा. जर सकाळपर्यंत थांबला आपण तर आम्ही आपल्याला घेरात टाकू आम्ही. तर महाराजांनी बहिर्जी नायकला बोलवलं, त्यांचा मुख्य जासूस. त्याला सांगितलं की बहिर्जी आपल्याला निघायचं आहे, इथून आत्ताच निघायचं आहे. तर बहिर्जींनी त्यांना 3 दिवसात ते पोचले पट्टगड म्हणून आहेत एक किल्ला नाशिकजवळ, त्याचं नाव त्यांनी केल्यानंतर विश्रामगड. पण तिकडे कसे काय त्याचे महाराज ह्याच्यामध्ये पोचू शकले पट्टगडपर्यंत, तर मुख्य कारण होता सिद्धोजी निंबाळकर. सिद्धोजी निंबाळकर एक त्यांचा सेनापती होता. त्याला महाराजांकडे 15,000 सैनिक बळ होतं. 5,000 सैनिक त्याला दिले. सांगितलं की घणीवी कावा खेळून तुम्ही ह्याला इथे थांबवा. तो 3 दिवस त्यांनी थांबवलं त्याला, मुअज्जमला, मुघल सेनाला. आणि 3 दिवस नंतर ते 3,000 आणखीन 5,000 आणखीन तो स्वतः सगळे पडले त्याच्यामध्ये. तर सिद्धोजी निंबाळकर तो माणूस आहे ज्यांनी शेवटचा जीवाचा बलिदान महाराजांसाठी दिला. ही घटना आहे नोव्हेंबर 1679ची. महाराज स्वर्गवास झाला त्याच्या 4 महिने अगोदर, 3 महिने अगोदर. अनेक गोष्टी आहेत अशा महाराजांबद्दल ज्या तुमच्याकडून जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. आणि आजच्या त्या अनेक गोष्टी होत्या त्यातल्या मला 2-3 गोष्टी तर माहिती नव्हत्या. हे जगदंबाचं जे तुम्ही सांगितलं, श्रीशैलमचं, हे पण ही गोष्ट पण मला नव्हती माहिती. आणि जेव्हा पण महाराजांचा इतिहास समोर येतो तेव्हा अंगावर काटा येतो की त्यावेळेला काहीही संसाधन नसताना, काहीही साधन नसताना इतकं मोठं स्वराज्य निर्माण करणे खूप मोठी गोष्ट आहे. देवी पुरुष होते ते, असं वाटतं आपल्याला. ते दैवी पुरुषच होते. हो, कारण मला वाटतं सामान्य व्यक्तीनं मला असं वाटतं, कारण की त्यांचं त्या काळात गुणवैचा काळ होता. त्या काळात असे विचार यायचे, अशी युद्धनीती अशी करायची. म्हणजे जेव्हा त्यांना बहिर्जी नाईक म्हणाला की बहिर्जी नाईकला त्यांनी एक निर्देश दिला की तुम्ही जाऊन या सुरतमध्ये कोण कोण आहेत, सुरतचं सगळी खबर घेऊन या. तर ते खबर घेऊन आले
भैरजी नाईक. मग त्यांना विचारलं की महाराज का की आता हल्ला करायचा आहे. तर भैरजी नाईक म्हणतो की इतकं लांब, म्हणजे मध्ये दर्या पण होता, इतकं लांब. महाराज म्हणतात की का, हे तुर्क लोक अफगाणिस्तानवरून येतात भारतपर्यंत, तर आपण इतकं जवळ जाऊ शकत नाही. हा त्यांचं ही दृष्टी होती त्यांची. तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सरांकडून आपल्याला आणखी मराठा साम्राज्याबद्दल जाणून घ्यायच्या आहेत. त्यांच्यासोबत आपण एक सिरीजच करतोय. तर अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला त्यांच्याकडून ऐकून घ्यायला आवडेल, अशा कुठल्या घटना आहेत ज्याचं वर्णन त्यांच्याकडून ऐकून घ्यायला आवडेल, कारण ते इतिहासकार देखील आहेत, ते इतिहासाचा अभ्यासक आहेत, ते ज्येष्ठ पत्रकार राहिलेले आहेत आणि त्यांची रुची या विषयात खूप आहे. म्हणजे महत्त्वाचं म्हणजे ते स्वतः अमराठी असताना सुद्धा त्यांना महाराष्ट्राच्या आणि संस्कृतीबद्दल असू द्या किंवा मराठ्यांच्या इतिहासाबद्दल असू द्या खूप मोठ्या प्रमाणात ती रुची आहे. आणि महाराजांबद्दल तर देशभरातील सगळ्यांनाच महाराजांबद्दल अतिशय आदर आहे. असा जेव्हा राजा होऊन जातो एखाद्या जागेवर तेव्हा त्या जागेचं पवित्र वाढून जातं, ही खूप मोठी गोष्ट आहे. तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या त्यांच्याकडून आपल्याला ऐकून घ्यायला आवडतील. तुम्हाला त्यांच्याकडून काय ऐकून घ्यायला आवडेल तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि ज्या विषयाच्या सगळ्यात जास्त कमेंट येतील त्या विषयावर आपण सरांना पुन्हा एकदा सरांना विनंती करू की त्या विषयावर सरांनी यावं आणि त्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करावं. अनेक गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. तुर्तास तर आपण इथेच थांबतोय. पण धन्यवाद तुम्ही इथे आल्याबद्दल आणि अशा अनेक गोष्टी महाराजांबद्दल आम्हाला कळाल्या. महाराजांबद्दल आदर तर आहेच, पण जेव्हा अशा गोष्टी कळतात तेव्हा आपण तरी आयुष्यात काहीतरी वेगळं करावं. महाराजांसारखं इतकं मोठं नाही, पण आपल्या कुवतीनुसार महाराजांकडे बघून काहीतरी करावं. प्रेरणादायक आहेत महाराज. पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की काय तुम्हाला अजून त्यांच्याकडून ऐकायला आवडेल. आपण त्यांना पुन्हा एकदा सुदर्शनच्या स्टुडिओमध्ये बोलवू आणि सर सुद्धा येतील आणि अनेक गोष्टी आपल्याला त्यांच्याकडून अजून जाणून घ्यायच्या आहेत. तुर्तास आपण इथेच थांबतोय. पण तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, ही मुलाखत कशी वाटली कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच अधिक माहितीपूर्व व्हिडिओसाठी तुम्ही पाहत राहा सुदर्शन मराठी.